नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर काल बसायचे होते गणपती. काल होतं गणपतीचं आगमन. तर सणवार म्हटलं की आपल्याला दिवसभर काम जातं आणि मग संध्याकाळी काही करायची इच्छा पण होत नाही. आणि कालच्या जेवणात दुपारच्या मी केली होती पालक भाजी. तर मुलं पालक भाजी जास्त खात नाहीत, तर मग ती शिळी उरते. मग मी त्याचंच बनवलं होतं थालीपीठ. पण थालीपीठ मात्र आवडीने खातात मुलं. आणि घेतलं होतं मी 2 वाट्या बाजरीचंच पीठ आणि त्यात थोडंसं नॉर्मल असं 2 चमचे टाकलं होतं तांदळाचं पीठ. आणि ह्या पिठातच घेतली होती थोडीशी आणखीन अद्रक मिरचीची पेस्ट, लसूण मिरचीची पेस्ट, थोडासा ओवा, हळद आणि थोडंसं मीठ टाकून पुन्हा ही भाजी त्यात मिक्स केली. आणि भाजी तर अजिबात खात नाही, तर दरवेळी उरतेच भाजी. मग मी अशीच थालीपीठ करून देते मुलांना, पण थालीपीठ मात्र आवडीने खातात मुलं. तर मैत्रिणींनो, गृहिणींनो, सांगायचं असं की आपण आपल्या विचारांप्रमाणेच घडत असतो. आणि आपण जर स्वतःला दुर्बल समजलं तर दुर्बल बनत जातो आणखीन, आणि सामर्थ्यवान समजलं तर सामर्थ्यशाली बनत जातो. आणि जेव्हा आपण बघतो ना, आपल्या आसपासच्या बायका जेव्हा जॉब करत असतात किंवा त्यांचं स्वतःचं काही बिझनेस वगैरे करत असतात, पैसे कमवत असतात, तर आपण गृहिणी आपल्याला आणखीन कमी समजतो. आपण भरपूर कामं करत असतो दिवसभरात घरात, पण त्याचा काही मोबदला नसतो आपल्याला. म्हणून मला असं वाटतं आपणही स्वतःसाठी जगावं आणि आपणही आपले पैसे कमवावे. असं प्रत्येकाला आपली स्वतःची एक अशी ओळख असावी असं मला वाटतं. कारण बऱ्याचदा ना आपले छंद आपण आपल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबूनच टाकलेले असतात जवळजवळ. कारण भरपूर गृहिणी असलो म्हणून काय झालं, आपल्यालाही आपल्या आवडीनिवडी असतातच, आपल्यातही छंद असतात आपले, पण बाकीच्या जबाबदारीपुढे आपण ते सगळे विसरून जातो. आणि मग काही काळानंतर आपल्याला कळतं की अरे, आपण खूप वेळ वाया घालवला आहे आणि आता आपलं स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे आणि असायला पाहिजे. आपली स्वतःची अशी एक ओळख असायला पाहिजे. आणि आपला अनुभवच आपला एक म्हणतात ना सर्वोत्तम शिक्षक असतो. आणि म्हणून आयुष्यभर आयुष्य तेव्हा तरी माणसाने शिकावं असं मला वाटतं. कारण ह्या गोष्टी आपल्याला खूप लेट कळतात, जवळजवळ 40शी नंतरच कळतात. हा अनुभवच आहे माझा. आणि म्हणतात ना, आपल्या परिस्थितीला लागलेली नजर ना आपल्या कष्टानेच काढायची असते. पण जेव्हा आपलं तरुणपण वेस्ट होतं त्यावेळेस आपण काही करत नाही, नंतर खूप लेट आपल्याला कळतं. आणि हे होतं आज माझं जेवण. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.